पाहुयात त्या संदर्भातली पुढची बातमी। साखरेच्या दरवाढीत 22 ते 25 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचं समोर येत आहे। शेतकरी नेते राजू शेट्टींनी हा गंभीर आरोप केला। साखर दरवाढीचा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फायदा होत नाही असं सुद्धा शेट्टींनी म्हटलंय। साखर दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना होणार असं भरणे म्हणतायत। या सगळ्या ज्या करामती, ज्या भानगडी या लोकांनी केलेल्या आहेत, त्यामुळं जवळपास 22 ते 25 हजार कोटी रुपयाचा घोटाळा त्याच्यामध्ये झालेला आहे। कसा झालेला आहे ते तुम्हाला सांगतो। खरं तर साखरेचे भाव आता एवढे वाढायला नको होते। साखरेचे भाव वाढायला पाहिजे असं म्हणणारा माणूस मी आहे, पण हे जे वाढलेलं आहे याला वाढलेल्या साखरेच्या भावाचा आम्हाला फायदा होणार नाही। फारसा थोडा होईल, तोही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना, कारण आम्ही महाराष्ट्रामध्ये साखर शिल्लक जास्त आहे। असं आपल्याला साखरेचे दर कशामुळे वाढले आपल्याला माहिती आहे की असं म्हणता येणार नाही। शेवटी शेट्टी साहेबांचा काय त्यांचा म्हणजे त्यांची माहिती काय मला माहित नाही, परंतु निश्चित प्रकारे साखरेचे दर वाढलेले आहेत आणि ज्या कारखान्याकडे साखर कारखान्याकडे साखरेचा साठा आहे त्याचा निश्चित प्रकारे साठ्याच्या माध्यमातून तो त्याचा फायदा हा माझ्या शेतकऱ्यांनाच या बाबतीमध्ये होणार आहे।